कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटेच्या घराला सध्या कुलूप असल्याची माहिती समोर आली। या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बनवलेला होता। पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठीने जयदीपचं घर शोधून काढलं तर पोलिसांना माहिती मिळताच शिल्पकाराने शेजाऱ्यांकडे विचारपूस केली तर शेजाऱ्यांकडून माहिती न मिळाल्याने पोलीस माघारी फिरलेले आहेत। तर पोलिसांना माहिती मिळताच शिल्पकाराची शेजाऱ्यांकडे पोलिसांनी जात विचारपूस देखील केली, मात्र शेजाऱ्यांकडून माहिती न मिळाल्याने पोलीस माघारी फिरले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरात कोसळला। पुतळा कोसळल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे, मात्र जयदीप आपटे आता फरार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती 8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता आणि त्याचं उद्घाटन लोकार्पण देखील देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी केलं होतं। परंतु काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पूर्ण पुतळा होता तो ढासळला पडला। त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यावरती टीका चालू केली आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जो शिल्पकारांनी बनवला होता तो शिल्पकार कल्याणमधील राहणारा, आपण आता त्याच शिल्पकाराच्या निवासस्थानी आलेलो आहोत। आपण बघू शकता कल्याण पश्चिमेतील दूध नाका परिसरात हा शिल्पकार जयदीप आपटे हा राहतो, परंतु आपण त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्या दाराला कुलूप लावलेले दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडल्याच्या नंतर शिवभक्तांमध्ये मोठी नाराजगी पसरलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु विरोधक जे आहेत त्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका करायचे काय बंद केलेली नाहीत आणि आपण त्या जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी आलो, तिथे दाराला कुलूप लावलेलं दिसतं। आपण शेजाऱ्यांकडे त्यांची विचारपूस केली, जयदीप आपटे हे कुठे गेलेले आहेत, परंतु त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे की आम्हाला काही माहिती नाही आहे। 3 दिवसापूर्वी ते आपल्या फॅमिलीला घेऊन इथून निघून गेलेले आहेत आणि हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या नंतर शिवप्रेमी यांच्यामध्ये नाराजगी झाल्यामुळं कदाचित घाबरून जयदीप आपटे हे आपलं घर सोडून निघून गेलेले असं समोर येत आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।